मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते। संक्रांत जवळ आली आणि त्यासाठी आपण इथे तिळपापडी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे पांढरे स्वच्छ असे तीळ घेतलेले आहेत, थोडं पाणी घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे। ही पापडी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी सेट करायची आहे। ती थोडी लहान आकाराची केली तर मग आपल्या पापड्या छान होतात। आता सर्वप्रथम आपल्याला पोळपाटाला ग्रीस करून घ्यायचं आहे। तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवर करणार असाल तर त्याला पण असं ग्रीस करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपण जी पापडी लाटणार आहोत ती पोळपाटाला किंवा प्लॅटफॉर्मला चिकटणार नाही। तुम्ही ताटावर पण करू शकता। आता जी वाटी आपण सेट केली त्या वाटीने मी इथे कढईमध्ये साखर घातलेली आहे। आपल्याला आज मध्यम ठेवायची, फार कमी पण नाही आणि फार मोठी पण नाही, जेणेकरून आपली साखरेचा पाक करपणार नाही। आपल्याला इथे पाक नाही करायचा आहे, साखर फक्त वितळून घ्यायची आहे। मध्यम आचेवर मी इथे साखर वितळून घेतलेली आहे आणि ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने मी इथे तीळ घेतलेली आहे। इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे तीळ आणि साखरेचा पाक आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि इथून पुढची प्रोसेस आपल्याला खूप लवकर पटपट करायची आहे। आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला लगेचच पोळपाटावर काढून घ्यायचं आहे। इथे आपल्याला अजिबात वेळ घालवायचा नाही आहे आणि हा गोळा असा हाताने करून असा थापून घ्यायचा आहे आणि त्याला अगदी लगेचच लाटायला सुरुवात करायची आहे। हाताला भाजत असेल तर तुम्ही थोडासा हात ओलसर करून हा गोळा थापला तरी चालेल। आता जितक्या फास्ट तुम्हाला लाटता येईल आणि जितकी पातळ लाटता येईल तेवढी पातळ तुम्ही इथे ही पापडी लाटून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता आपली पापडी आता लवचिक आहे आणि ही अगदी काही सेकंदातच कडक होणार आहे। ही लवचिक आहे तोपर्यंतच याला आपल्याला आकार द्यायचा आहे। एखाद्या झाकणाच्या साह्याने, एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा ग्लासाच्या साह्याने पण तुम्ही लहान लहान पापड्या पण कट करून घेऊ शकता। इथे मी थोडी मोठीच ठेवलेली आहे। आता तुम्ही ही बघू शकता किती पातळ झालेली आहे, अगदी एक एक तीळ इतकी ती पातळ आहे। आता तुम्हाला मी दाखवते। हा चाकू जर आपण बाजूला ठेवला तर त्याच्या जाडी इतकीच ही पापडी आपली जाड किंवा पातळ झालेली आहे। आता ही तुम्हाला मी तोडून दाखवते की ही किती छान खुसखुशीत झालेली आहे। याच्या खाली जर आपण काही धरलं तर ते सुद्धा आपल्याला दिसते तितकी ही पातळ झालेली आहे आणि अगदी अलगद हलक्या हाताने तोडली तरी ही तुटलं जाते। मी तुम्हाला 2 बोटात पण तोडून दाखवते। अशा प्रकारे ही अगदी खुसखुशीत पापडी झालेली आहे। आता आपण दुसरी पापडी करून बघूया। आता त्याच कढईमध्ये आपण दुसरी पापडी करायची आहे, म्हणून सुरुवातीला मी थोडंसं पाणी घालून ही कढईला ओलसर करून घेतले, कारण आपला पाक अगदी कडक झालेला आहे। इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, फक्त जी आपण साखर आधी केलेली आहे ती थोडीशी ओलसर करून घेतलेली। पुन्हा मी पाऊण वाटी याच्यामध्ये साखर घातली आणि ती पुन्हा वितळून घ्यायची आपल्याला। असं तुम्ही तव्यावर केलं तरी चालतं। ज्या वाटीने आपण तीळ घेतोय त्या वाटीने साखर आपल्याला थोडीशी कमी घ्यायची आहे, म्हणजे अगदी गच्च भरून तीळ घेत असाल तर थोडी कमी साखर घ्यायची आहे। पुन्हा आपली पापडीची तयार झालेली आहे। आता याला पुन्हा थोडासा हात ओलसर करून मी थापून घेतलं आहे आणि ही पातळ अशी लाटून घेतलेली आहे। तुम्ही ही पापडी गोल करताना पिझ्झा कटर किंवा चाकूच्या साह्याने एखादं झाकण वापरलं तरी चालेल। मी थोड्या ग्लासाच्या साह्याने, वाटीच्या साह्याने पण केल्या आणि थोड्या अशा मोठ्या पण केलेल्या आहेत। तर मैत्रिणींनो, ह्या पापड्या कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंट करून कळवा आणि ह्या संक्रांतीला अशा पापड्या तुम्ही नक्की बनवा। मला खात्री आहे तुमच्या मैत्रिणींना नक्की आवडेल आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।